मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी आहे आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागच्या साईडला जर पाहत असेल तर या ठिकाणी 30 ते 35 अशा राहुट्या आहेत आणि या राहुट्या म्हणजे तमाशा बुकिंग करण्याचे ऑफिसेस. अनेक गावचे गावपुढारी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या गावच्या यात्रेनिमित्तानं जो तमाशा असतो तो या ठिकाणी बुकिंग केला जातो. आज गुढीपाडवा आहे. प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि प्रत्येक राहुटीवरती या ठिकाणी आपण पाहू शकता गुढी उभारलेल्या आहेत. नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी आलोत. आजचा या ठिकाणी महत्त्वाचा दिवस, गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे महत्त्वाचा दिवस. तमाशा बुकिंग करण्यासाठी आजच्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गावपुढारी येत असतात आणि हा एक महत्त्वाचा दिवस. आता आपण एका राहुटीत जातोय. काही गावकरी मंडळी आलेले आहेत या ठिकाणी तमाशा बुकिंग करण्यासाठी, तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूयात. एक बाबा आहेत आपल्याबरोबर. थोडंसं मागे येत आहे का? इकडं तोंड करायचं. या तुम्ही पण या. तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं हे सर्व गावकरी मंडळी, बरेच गावकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड गर्दी आहे आज तमाशा बुकिंग करण्यासाठी. एक बाबा आहेत आपल्या गावच्या यात्रेच्या निमित्तानं ते या ठिकाणी आलेले आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. बरं, कोणत्या गावावरून आलेत? आम्ही राहुरी तालुका हा, इकडे जवळ बघा. राहुरी तालुका हा राहुरी तालुक्याजवळ एक केंदळ बुद्रुक खेडगाव आहे. हा. आमच्या पाडव्यानिमित्त हम्म. दुसऱ्या दिवशी यात्रा भरत असते, त्याकरता आम्ही तमाशा ठरवण्याकरता आलो. नाही, यात्रा कधी आहे आपली? यात्रा उद्या आहे, उद्या शुक्रवार. यात्रा आहे. हा शुक्रवारी. हा राजा आणि आज वीरभद्र. बुकिंग करण्यासाठी आलात? हा एवढ्या राजा अर्जंट मध्ये तमाशा बुक होतो काय? हा. असली एखादी तारीख तर हा. होऊ शकतो बुकिंग. बरं, कोणत्या देवाची यात्रा आहे? वीरभद्र महाराजाची यात्रा आहे. वीरभद्र महाराजांची. बरं, मला सांगा, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं बरेच गावकरी मंडळी या ठिकाणी येतात. तमाशाच्या संस्कृतीबद्दल सांगा बरं. तमाशा संस्कृती म्हणजे एक कलेचं मनोरंजनाचं साधन. केंद्र आहे, साधन आहे. बरोबर. आणि त्या मनोरंजनातून जनजागृती तयार होती हम्म. आणि गावची करमणूक होती. बरोबर. हो. पूर्वी मनोरंजनाची साधनं कमी असायची आणि आपल्या गावच्या यात्रेनिमित्तानं खरं तर जर तमाशा नसेल तर गावच्या यात्रेला शोभा नाही. शोभा नाही, अजिबात नाही. आणि मनोरंजनाची साधनं कमी असायची म्हणून मनोरंजनासाठी या ठिकाणी अनेक जे तमाशा असतात गावागावात जात असतात, आपली कला सादर करत असतात. पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा बदल झाला आहे. याच्यात फरक आहे जरा. जास्त हिंदी गाणी म्हटले जाते. हा. पूर्वी मराठी लावण्या, घनगवळण, वग हे हां. गावातले युवक, तरुण, वृद्ध ऐकत होते बसून. पण आता काय झालंय, वगनाट्य वगैरे आहे का आपल्या तमाशामध्ये आता? आता म्हणजे आपण वगनाट्य जो बुक केलाय वगैरे तो? अजून बुक केलेलं नाही, पण करायचं आहे. हा ना. पूर्वी वगनाट्य व्हायचे, आता होतात वगनाट्य का? आता होत नाहीत, होत नाहीत. हा. जास्त मनोरंजन म्हणजे काय हिंदी वाटतं बरं, गाणी. काय वाटतं तुम्हाला? काय वगनाट्य झालं पाहिजे का नाही? वगनाट्य झालं पाहिजे, त्याच्यातून जनजागृती तयार होते. हा. वगनाट्यातून तमाशा म्हणजे तमाशा या शब्दाचा अर्थच असा आहे की तमगुणांचा नाश. आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलोत. बरेच गावकरी मंडळी आहेत. खरं तर प्रत्येकाशी आपल्याला गप्पा मारायला जमणार नाही यात्रेच्या संदर्भात आणि तमाशाच्या संदर्भात. अनेक फडमालक देखील आता त्यांच्या गडबडीमध्ये असतात. आपल्याबरोबर या ठिकाणी एक फडमालक आहेत. पूर्वी देखील आपण त्यांच्याशी एकदा बोललो होतो, गप्पा मारल्या होत्या तमाशाच्या बाबतीत. आज पुन्हा आपण त्यांच्याशी ह्या पुढे या इथे या. काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, आजचा महत्त्वाचा दिवस असतो तुमचा तमाशा बुकिंगसाठी? 2026चा हा. चैत्र सीजन वैशाख हां बुकिंगसाठी महाशिवरात्रीपासून रावठ्या या ठिकाणी थाटलेले आहेत. हां. तसं सीझन बऱ्यापैकी हा. चालू असताना दौंड असेल किंवा बारामती ह्या 2-3 जवळच्या तालुक्यांनी थोडासा एक निर्णय घेण्यात आला की या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं अचानकपणे निधन झाल्यामुळं आपल्या ज्या यात्रा आहेत गावगावच्या त्याचं देवाची विधी करायची आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करायचे. त्याच्यामुळं थोडासा नाही म्हटलं तरी प्रत्येक फळमालकाला याचा परिणाम जाणवला. बरोबर. आणि 5-6 तारखा या ठिकाणी
कमी होतील की हा, काय हा, हा. अशी भीती मनामध्ये निर्माण झाली. आता मी बाकी यांचं सांगू शकत नाही, हा. परंतु माझ्या फडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही तांदूळवाडी म्हणून 10वीची जी तारीख होती ती तारीख आम्ही विकली होती. ती तारीख आमची कॅन्सल झाली. हा, हा. अंथुरे या ठिकाणी माझं बोलणं चालू होतं, ती तारीख कॅन्सल झाली. सोमनथळी या ठिकाणी फलटण जवळ सोमनथळी म्हणून गाव आहे, हा. तिथे पौर्णिमेबद्दल बोलणं पूर्ण होत होतं, आलं होतं. त्याही ठिकाणी ती तारीख कॅन्सल झाली किंवा त्या ठिकाणावर ज्या आपल्याला तारखा मिळणार होत्या. बरोबर आहे. हा, कारण हा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये चैत्र सीजनमध्ये हा. वैशाखमध्ये यात्रा बारामती तालुक्यामध्ये असेल त्याचा निश्चित परिणाम या ठिकाणी या तमाशा पंढरी झाल्याचं दिसून आलं. हा, हा, आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या प्रमाणात गर्दी पाहिजे त्या प्रमाणात गर्दी काही फार अशी यावर्षी दिसली नाही. साधारण आता किती उलाढाल झाली असेल बरं आज दिवसभरात? काय सांगता साधारणपणे येईल? अंदाज? एक माझ्याजवळ हा. एक 8-9 लाख रुपयाची उलाढाल आजच्या दिवशीला माझ्याकडे झालेली आहे. आता संध्याकाळी साधारणपणे ज्यावेळेस एकमेकाच्या आम्ही भेटी घेऊ त्यावेळेला एक अंदाज येईल बा. अंदाज साधारणपणे एक आज साधारण 30-40 लाख रुपयाची उलाढाल या ठिकाणी झाली सर्वांची असेल. मिळून. सर्वांची मिळून झाली असेल. बरोबर आहे. किती बुकिंग झाल्या बरं आतापर्यंत तुमच्या? आता माझ्या 30 सुपारी? तारखा बुकिंग झालेल्या आहेत. 30 तारखा. हा. साधारण अजून मला 10 ते 12 तारखा अपेक्षित, 15 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. हा, हा, हा. अजून किती दिवस रावट्या राहणार इथं? हे अक्षय तृतीयापर्यंत या रावठ्या चालू राहतात. म्हणजे नारायणगावची जी आपली यात्रा असते हा. तोपर्यंत यात्रा या रावठ्याचं बुकिंग या ठिकाणी चालू राहतं. बरोबर आहे. नक्कीच. खरं तर आज गुढीपाडव्याचा दिवस आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गावगावचे जे गावकरी मंडळी असतात ते या ठिकाणी तमाशा बुकिंगसाठी येत असतात. आजचा महत्त्वाचा दिवस असतो, तसं आजचाच महत्त्वाचा दिवस ना? महत्वाचा दिवस आहे. तर असं अजूनही आपण अनेक गावकऱ्यांशी गप्पा मारूयात. चला पुढे असं चालत चालत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारूयात. तर आता जगनकुमार वेळवंडकर यांच्या आपण राहुटीत आलोय. तिकडे पण भरपूर गर्दी आहे बरं का. तिकडे आपण जाणार आहे, पण इकडे थोडी जागा द्या. हा, चालू आहे. नमस्कार. नमस्ते. इथं बसतो मी, तुम्ही थोडं इकडे सरा, म्हणजे त्यांच्याशी मला बोलता येईल. काय तमाशा बुक केला का नाही? केला ना बुक. काय कोणत्या गावावरून आले? आम्ही कर्जत तालुका, हा. कधी यात्रा मग आपल्या आयलनगर गावची? जिल्हा आणि हा. बोसेगाव. हा. यात्रा आमची रामनवमी दिवशी आहे. बरं, एकंदरीत काय काय आता मग हे काय बॉन्ड आहे ना? हा बॉन्ड आहे. काय काय ठरले मग? किती कलाकार काय वगैरे हे सर्व गोष्टी आपलं बोलणं होतं ना पूर्वी हो हो इथं हो. आल्यानंतर? हा. आज झालं होतं ना बोलणं. हा, हा, 35 कलाकार आहेत त्यांच्याकडे हा, आणि स्टेजवर आहेत ते. हा. त्यात 2 गायक आहेत, हा. 2 गायिका आहेत हम्म. आणि बाकीची स्टेज लावण्यासाठी 30 माणसं आहेत. सगळी टोटल माणसं 65 आहेत. हो ना? हो. मग बाकी वगनाट्य वगैरे काय? दुसऱ्या वगनाट्य दिवशी हजेरी? हजेरी आहे ना 9 ते 11. हा ना? हो बरं, ही सर्व गावची मंडळी आहेत तुमची तमाशा बुकिंग करण्यासाठीच खास हो आली? सगळी आमची दरवर्षी गावची गुढी पाडव्यालाच येता तुम्ही? मंडळी. दरवर्षी गुढी पाडव्यालाच येतो. हा. तर हे आमचे असं गावचे सरपंच आहेत. सरपंच साहेब आहेत. हा. सरपंच साहेब काय सांगाल बरं? चेअरमन साहेब आहेत. या थोडं पुढे या. आपल्या गावची यात्रा आहे, काय सांगाल? अनेक वर्षाची परंपरा आहे आपल्या गावची. गावची परंपरा आहे. आम्ही भरपूर मोठे मोठे कार्यक्रम नेतो, पण यावर्षी काय झालंय, हा. कार्यक्रम भेटणार आम्हाला. हा. एकंदरीत काय सांगशाल बरं? तमाशा संस्कृतीच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? तमाशा संस्कृती बाबतीत काय सांगाल? तमाशा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये तमाशा संस्कृतीला एक विशेष स्थान आहे. काय सांगाल त्याबद्दल? त्याबद्दल जर बोलायचं झालं हा. तर लोकनाट्य तमाशा हम्म. हा एक उत्तम कला आहे. बरोबर. ही कला ही महाराष्ट्रात संस्कृती. संस्कृती आहे. ही कला माझ्या अंदाजे हम्म. मला वाटतं हे सन 1918 पासून चालू आहे. याही पूर्वीपासून, याही पेशवे पूर्वीपासून काळापासून, पेशवे काळापासून चालू आहे. त्याच्याही आधीपासून या असेल. या कार्यक्रमामुळं गावातील येणारे पाहुणे हा. सर्व समजा रामभक्त, आमची तर रामाची यात्रा आहे, येणारे रामभक्त आमच्या बहिणी बाळा काय असतात, माता पाहुणे भगिनी मंडळी, सगळी नातेवाईक सर्व गावातली जी पाहुणे मंडळी हा. असेल सर्वच ही मंडळींसाठी. ही कला उत्कृष्ट अशी आहे. हा. तमाशा ह्या शब्द जरी तमाशा असला हा. तरी सुद्धा या शब्दात मोठी ताकद आहे. तमाशा यात या यात शब्दाचा वगनाट्य अर्थ तुम्हाला सांगतो, हा तमगुणांचा नाश ना? हा. बरोबर का? तमाशा या शब्दात खरं तर तमाशा या शब्दाचा अर्थ म्हणजे तमगुणांचा नाश करणारा तमाशा हा असा आहे. खरं तर महाराष्ट्राची ही संस्कृती आणि परंपरा आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण आपल्याबरोबर फडमालक आहेत, त्यांच्याशी आता आपण चर्चा करूयात. काय बरं, एकंदरीत आज दिवसभर गुढीपाडव्याचा दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात आज
तमाशा बुकिंगसाठी या ठिकाणी गावकरी मंडळी येत असतात, काय सांगाल? नाही गावकरी येतात ना आणि प्रतिसाद चांगला आहे. आजचा ह्या वर्षी ह्या वर्षीचा प्रतिसाद चांगला आहे. हा, एकंदरीत किती उलाढाल झाली असेल बरं अंदाजे? अंदाजे अजून तर नाही लक्षात आलं. अजून तर लक्षात नाही आलं. अजून फायनल होणार आहे 6 वाजता. आपल्या किती झाल्या बुकिंग माझे आता 5 बुकिंग झाल्यात दिवसभरात? हा, आणि दिवसभरात. पूर्ण म्हणजे आधीच्या मग 17-18 आहेत, म्हणजे बरेच 25 पर्यंत गेलो आम्ही. 25 पर्यंत गेलेलं. तर आमच्या 35 पर्यंत टार्गेट आहे. हा, काय काय ठरलंय आता हे? आता हे काय ठरलं माहिती का? हा. गावात गेलं, हा. पाणी हा. देणार, जेवणासाठी तांदूळ कट्टा वगैरे देणार, हे ठरलेलं आहे. आणि सगळं टोटली आमच्याकडे स्टेजवर 35 कलाकार आहे. हा, आणि टोटली सगळे 65 आहेत. जेवण खाऊन पाच गाड्या. त्यांच्याकडेच हा, ते देणार आम्हाला. सगळं नियोजन हा, ते देणार, आम्ही करून खाणार, असं असं आहे का? असं कोरडा शिदा देणार, असं ठरलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आता कोणत्या गावावरून आले म्हटले तुम्ही? भोसे भोसेगाव. कोणता जिल्हा? कर्जत जिल्हा, कर्जत जिल्हा. कर्जतवरून आले. अहिल्यानगर. अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातून, कर्जत तालुक्यातून आपल्या गावच्या यात्रेनिमित्तानं हे गावकरी मंडळी या ठिकाणी आलेत. आता तमाशा बुकिंग वगैरे करायचं त्यांचं काम झालंय वाटतंय. ही करार पावती आहे त्यांची. तर चला, अजून आपण अनेक गावकरी मंडळी त्यांच्याशी भेटूयात, गप्पा मारूयात आणि फड मालकांशी बरोबर. तमाशाचे फड मालक आहेत, एका रावटीत आलोय आपण, त्यांच्याकडूनच आपण आता तमाशाच्या बाबतीत अधिकची माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचं नाव सांगा एकदा. नमस्कार. हां. मी मास्टर जगनकुमार वेळवणकर, तालुका भोर, जिल्हा पुणे. हां. माझी मंडळी हंसार आणि पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, तालुका भोर, जिल्हा पुणे. आता गेले 40-30 वर्षापासून या तमाशा सृष्टीमध्ये लहानपणापासून वयाच्या 10व्या वर्षापासून काम करतोय मी. प्रथम तर पहिला आमचा स्वतःचा फड होता, त्यानंतर तो बंद झाला. मग पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर, मालती नामदार या मोठमोठ्या तमाशा फडामध्ये 10-20 वर्ष काम करून या सर्वच महाराष्ट्राचा, जनतेचा, कलावंताचा, प्रेक्षकांचा, सर्वांचा अनुभव घेऊन आज स्वतःची पार्टी गेले 15-20 वर्षापासून चालवतोय. त्याच्यामध्ये खूप दगदग आहे. लोक सांभाळणं इतकं काही सोपं खेळ नाही. 60-70 लोक सांभाळायची. ते 1000 प्रकारचे आजार असतात, त्याच्यामध्ये छंदीफंदी असतात, पिणारे असतात, खाणारे असतात. आणि सर्वांना तोंड देऊन ग्रामस्थ मंडळाला आपण दिलेला शब्द असतो, त्यांना करार लिहून देत असतो की आम्ही कार्यक्रम व्यवस्थित करू, गॅरंटीने करू. आणि हे काळजी घेतल्यानंतर आम्ही रात्रंदिवस झोपसुद्धा घेत नाही. त्या गावात आपण वेळेत गेलो पाहिजे, ग्रामस्थ खुश झाले पाहिजेत. त्यांनी न बोलता स्वतःहून आपल्याजवळ त्यांनी ठरलेली आपली विदागी आणून द्यावी आणि कार्यक्रम चांगला व्हावा, एवढं आपण चिकाटीनं काम करण्याचा प्रयत्न करतो. पण आज त्या पद्धतीचे कलावंत राहिलेले नाहीत. बरोबर. काही लोक फसवणूक करतात. बरेचशा लोकांनी या तमाशातून त्या तमाशात, त्या तमाशातून या तमाशात जातात. सर्व फड मालकांची अवस्था बेकार आहे हे कलावंतांमुळे. तर असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून सर्वांना हाजरून विनंती, मध्ये कलाकार असतील किंवा मालक असतील, मालकांनी कलावंतांना चांगलं सांभाळावं आणि कलावंतांनी ज्या कार्यक्रमाकडे ठरतील त्या कार्यक्रमामध्ये व्यवस्थितपणे आपण जिथं ठरलोय तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा. यात्रा कमिटीवाले, येणारे ग्रामस्थ मंडळ हे सुखी समाधानी व्हावे, समाधान लावावं. आणि वेळोवेळी येणारे सर्व या महाराष्ट्रातील सर्व रसिकांची सेवा चांगल्या पद्धतीनं आमच्या हाती घडावी. तुम्ही आज या पाडव्याच्या सणानिमित्त आमच्या कलावंतांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलात, आमच्या रावटीत आलात, आमच्या कलावंतांचे सुखदुःख ऐकून घेतले. आज माझ्या या ठिकाणी बसलेले जे रसिक बंधू आहेत की त्यांच्या गावाला आज आमची पार्टी जॉईंट झालेली, अटॅच झालेली आहे. कार्यक्रम उत्कृष्ट होणार आणि पुन्हा ते प्रेमाने आमच्या गावाकडे येतील, आम्हाला 5 वर्षाचा नारळ देतील, असं आम्ही जिद्दीनं त्यांना एक शब्द देतो आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा असं सांगतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच. खरं तर तमाशा कलावंतांच्या खूप व्यथा असतात, अडचणी असतात. ते आपल्याला यांनी जगनकुमार वेळवणकर त्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. खरं तर अनेक व्यथा असतात बरं का, पडद्याची आड तसं पाहिलं गेलं तर अनेक अडचणी असतात. जर काही एखादी रात्रच पुरत नाही ते हो, सांगायला हो, लागलं बरोबर, तर ते बरोबर. काही खूप सुखदुःख आहे त्याच्यामध्ये, दिसतंय तसं नसतं आणि हे म्हणून जग फसतं. बरोबर आहे. आतून जर त्याला पाहिलं त्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत. मग त्यामध्ये कलाकार आहेत, बिगारी आहेत, नाचणारी आहेत, आचारी आहेत, भाकरी करणारे आहेत, ड्रायव्हर आहे, वायरमन आहे, एवढे सगळे लोक सांभाळायचे. किती मोठं दुःख असलं तरी समोर रसिकांना हसवणं हे काम कलाकाराचं असतं आणि हे खरं तर तमाशा कलावंत या ठिकाणी करत असतात. तर चला जाऊया पुढे असं चालत चालत. आणि गावकरी मंडळी, तमाशा फडमालकांना आपण भेटत आजचा गुढीपाडव्याचा दिवस